राज्यातील इतर पक्ष कसे चालणार हेही देवाभाऊच ठरवतात. मंत्री मंगलप्रभात लोढांच्या विधानानं चर्चांना उधाण. वरळीत भाजप आणि ठाकरेंची शिवसेना आमने सामने. कामगार युनियनवरून भाजप आणि ठाकरेंच्या सेनेत राडा. मुंबईच्या हॉटेलमध्ये भाजपकडून नियमबाह्य पद्धतीनं संघटनांची नोंद झाल्याचा आरोप. शीतल तेजवानीच्या घराची पुणे पोलिसांकडून 1 तास झडती. जमीन गैरव्यवहार प्रकरणातील अनेक कागदपत्रे पोलिसांच्या हाती. काही इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सही जप्त केल्याची माहिती. पण या 10 वर्षामध्ये जी रोपटी त्या ठिकाणी उगवलेली आहेत, जी झाडं त्या ठिकाणी उगवलेली आहेत, ती आपल्याला शिफ्ट करावी लागणार आहेत. मोठ्या झाडांना मी हातच लावणार नाही. तपोवनातील वृक्ष तोडणार नसून इतर ठिकाणी स्थलांतरित करणार. मंत्री गिरीश महाजनांची माहिती. नगर परिषद आणि नगरपालिकांचा निकाल 21 डिसेंबरलाच. नागपूर खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम. इंडिगो एअरलाइन्सच्या गोंधळात विमान कंपन्यांकडून प्रवाशांची लूट. अव्वाच्या सव्वा दर लावत प्रवाशांचा खिसा कापण्यात येतोय. दिल्ली पुणे तिकिटाचे दर 1 लाखांवर. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या द्विपक्षीय चर्चा. आरोग्य आणि शिक्षणासंदर्भात भारत आणि रशियात करार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन. महामानवाला वंदन करण्याकरता चैत्यभूमीवर जनसागर लोटला. महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी चैत्यभूमीवर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते डोंबिवलीमध्ये विकास कामांचं उद्घाटन. उद्घाटनाच्या कार्यक्रमाला रवींद्र चव्हाणांनाही आमंत्रण. रवींद्र चव्हाण कार्यक्रमाला उपस्थित राहणार का, याकडे लक्ष. देवा भाऊ के बारे में कहा जाता है कि भाजपा तो पूरा देवा भाऊ की है ही, पर महाराष्ट्र की सारी राजनीतिक पार्टियां कैसा चलती हैं वो देवा भाऊ तय करते हैं. राज्यातील इतर पक्ष कसे चालणार हेही देवाभाऊच ठरवतात. मंत्री मंगलप्रभात लोढांच्या विधानानं चर्चांना उधाण. वरळीमध्ये भाजप आणि ठाकरेंची शिवसेना आमने सामने. कामगार युनियनवरून भाजप आणि ठाकरेंच्या सेनेमध्ये राडा. मुंबईच्या हॉटेलमध्ये भाजपकडून नियमबाह्य पद्धतीनं संघटनांची नोंद झाल्याचा आरोप. शीतल तेजवानीच्या घराची पुणे पोलिसांकडून 1 तास झडती. जमीन गैरव्यवहार प्रकरणातील अनेक कागदपत्र पोलिसांच्या हाती. काही इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सही जप्त केल्याची माहिती. पण या 10 वर्षामध्ये जी रोपटी त्या ठिकाणी उगवलेली आहेत, जी झाडं त्या ठिकाणी उगवलेली आहेत, ती आपल्याला शिफ्ट करावी लागणार आहेत. मोठ्या झाडांना मी हातच लावणार नाही. तपोवनातील वृक्ष तोडणार नसून इतर ठिकाणी ती स्थलांतरित करणार. मंत्री गिरीश महाजन यांची माहिती. नगर परिषद आणि नगरपालिकांचा निकाल 21 डिसेंबरलाच. नागपूर खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम. सगळ्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पूर्वी घ्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश. इंडिगो एअरलाइन्सच्या गोंधळात विमान कंपन्यांकडून प्रवाशांची लूट. अव्वाच्या सव्वा दर लावत प्रवाशांचा खिसा जातोय कापला. दिल्ली पुणे तिकिटाचे दर 1 लाखांच्या जवळपास. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या द्विपक्षीय चर्चा. आरोग्य आणि शिक्षणासंदर्भात भारत आणि रशियात करार.
आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज महापरिनिर्वाण दिन. महामानवाला वंदन करण्याकरता चैत्यभूमीवर जनसागर लोटला. महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी चैत्यभूमीवर. देशामध्ये इंडिगो एअरलाइन्सच्या विमानांचा गोंधळ सुरू असताना दुसरीकडे इतर एअरलाइन्सच्या कंपन्यांनी लूट सुरू केलेली आहे. मुंबईहून दिल्लीला जाण्याचे विमान तिकीट हे 5,000 ते 8,000 पर्यंत असते, पण इंडिगो एअरलाइन्सची विमानसेवा बंद असल्यानं इतर एअरलाइन्सचे दर तब्बल 60 ते 80 हजारांपर्यंत पोहोचले. डीजीसीएकडून इंडिगोला नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. याबाबतचे नवे आदेश जारी करण्यात आले असून साप्ताहिक सुट्ट्यांबाबत आधीचेच नियम तात्काळ प्रभावानं लागू करण्यात आलेले आहेत. देशभरामध्ये विमानसेवेला फटका बसल्यानं डीजीसीएनं हा मोठा निर्णय घेतला आहे. भुवनेश्वर हुबळी इंडिगो विमान रद्द झाल्यामुळे एका नवविवाहित जोडप्याला त्याचा फटका बसला. हुबळीमध्ये वऱ्हाडी पोहोचले, पण दाम्पत्य फ्लाईट रद्द झाल्यानं भुवनेश्वरमध्येच अडकून पडलं. मग काय, स्वतःच्या रिसेप्शनला ऑनलाईन हजेरी लावण्याची वेळ या दाम्पत्यावर आली. बारामती एमआयडीसीमध्ये ट्रकच्या बॅटरी चोरीला गेल्याच्या घटना घडल्यात. चोरट्याला पोलिसांनी अटक केली. चोरट्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला. सारंगा खेड्यामध्ये घोडे बाजारात रुद्राणी नावाच्या घोडीला चांगला भाव मिळाला. या घोडीला 1,17,00,000चा भाव मिळाला. त्यामुळे घोडी मालकानं ही माहिती दिली. अकोल्यातून पोलिसांनी कत्तलीकरता जनावरं नेणारं वाहन पकडलं. यावेळी 11 जनावरांची सुटका करण्यात आली. जनावरं वाहून नेणाऱ्या गुलाम दस्तगीर जावेद विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. जामखेडमध्ये नृत्यांगना दीपाली पाटीलनं लॉजमध्ये आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्या प्रकरणामध्ये भाजपचे माजी नगरसेवक संदीप गायकवाड यांना आरोपी बनवण्यात आलेला आहे. रोहित पवारांनी कसून तपास करण्याची मागणी केलेली आहे. एपीएमसी कायद्याला व्यापाऱ्यांनी विरोध केला. कायद्याच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी 1 दिवसाचा बंद पाळला होता. 5,000हून अधिक व्यापारी बंदमध्ये सहभागी झाले होते. आचल आणि सक्षम ताटेच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात आलंय. सक्षमच्या कुटुंबाला धोका असल्यानं सुरक्षा देण्याची मागणी आचलनं केली होती. यामुळे 2 पोलीस कर्मचारी 24 तास तैनात असणार आहेत. नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे मार्ग संगमनेर मार्गे करण्याची मागणी करण्यात आली आहे. तर या मागणीकरता मोठं जनआंदोलन उभारणार असल्याचा इशारा आमदार सत्यजित तांबे यांनी दिला. जायकवाडी धरणातील सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यामध्ये येणार आहे. नवीन वर्षात या प्रकल्पाचं उद्घाटन होणार आहे. त्याकरता प्रशासनाकडून 65 हेक्टरची जागा निश्चित करण्यात आली आहे. पालघरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. झुरळांमुळे पालघरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये येणारे रुग्ण आणि नातेवाईक त्रस्त झालेले आहेत. ग्रामीण रुग्णालयामध्ये योग्य स्वच्छता राखली जात नसल्यानं झुरळांचा प्रादुर्भाव वाढलाय, अशा रुग्णांचा नातेवाईकांचा आरोप आहे. अकोला रेल्वे स्टेशन परिसरात विहिरीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला. दरम्यान पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेतला. अधिक तपास सुरू आहे. हिंगोलीच्या वसमत तालुक्यामध्ये खतं उपलब्ध असूनही शेतकऱ्यांना मिळत नसल्याचा प्रकार समोर आलाय. कृषी विभागानं वसमत शहरातील कृषी केंद्राची पाहणी केली. यावेळी या शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. ठाणे जिल्ह्यातील श्री मलंगगड फ्युनिक्युलर या लोकार्पणापूर्वीच वादाच्या भोऱ्यात अडकलंय. शासकीय परवानगीशिवाय फ्युनिक्युलरचे डबे हार फुलांनी सजवण्यात आले. याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. गोंदियाच्या देवरी इथं प्राथमिक शिक्षकांचे शाळा बंद आणि सामूहिक रजा आंदोलन करण्यात आले. टीईटी सक्तीच्या निर्णयाविरोधात शिक्षक संघटनांकडून आंदोलन करण्यात आलं. एरंडोल नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर ईव्हीएम मशीनची सुरक्षितता राखण्याकरता म्हसावद या रोडवरील एका महाविद्यालयामध्ये गोडाऊन तयार करण्यात आलंय. या गोडाऊन बाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डिस्प्ले अचानक बंद झाल्यानं एकच खळबळ उडाली होती. ही बाब समजताच एरंडोल नगर परिषद निवडणुकीमध्ये उभे असलेले अपक्ष उमेदवार तात्काळ महाविद्यालयामध्ये दाखल झाले आणि प्रशासनाला सरळ जाब विचारण्यात आला. जळगाव लोकसभा क्षेत्रातील अनुसूचित जमाती बहुसंख्य असलेल्या 34 गावांना केंद्र सरकारच्या धरती आबा जनजातीय ग्राम उत्थान अभियानामध्ये तातडीनं समाविष्ट करून विकासाचा हक्क द्यावा, अशी ठोस मागणी संसदेत खासदार स्मिता वाघ यांनी केली. या गावांचा समावेश न झाल्यास विषमता आणखी वाढेल आणि क्षेत्राची प्रगती रोखली जाते. त्यामुळे खासदार स्मिता वाघ यांनी संसदेमध्ये ही माहिती दिली आणि विनंती केली.
जय पवार यांच्या विवाह सोहळ्यामध्ये रोहित पवारांच्या डान्सचा व्हिडिओ समोर आला। खासदार सुप्रिया सुळेंनी जय पवारांच्या विवाह सोहळ्यातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत।